जोक्स विनोद आवडल्यास लाईक करायला विसरू नका. वडील, काय रे, काल रात्री तू शेजारच्या कविताला काय म्हणाला? गण्या, कुठं काय म्हटलं? वडील, मग ती सकाळ सकाळी भांडायला का आली? गण्या, मला काय माहीत. वडील, हे बघ, खरं काय ते सांग, नाही तर तुला लय मारेन. गण्या, आता बघा बाबा, आपण सकाळी चहा पित असताना आपल्या घरी कोणी आलं तर आपण काय म्हणतो? वडील, या चहा प्यायला. गण्या, दुपारी जर आपण जेवत असताना कोण आपल्या घरी आलं तर आपण काय म्हणतो? वडील, या जेवायला. गण्या, आता बघा बाबा, रात्री कवी आपल्या घरी आली तेव्हा मी झोपेत होतो, म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला. वडील कोमात, गण्या जोमात. आमचा गण्या लय हुशार बया. गुरुजी, गण्या, जगात देश किती? नीट सांग, नाहीतर मुस्काट फोडेन. गण्या, एकच देश आहे, भारत. गुरुजी संतापून, आणि मग अमेरिका, पाकिस्तान, चीन, नेपाळ ह्या काय तुझ्या सासूरवाड्या आहेत का? गण्या, गुरुजी, आता मस्करी नको हां, हे तर विदेश आहेत ना. गण्याने आज सायन्सलाही मागं सोडलं. बाई, पाल ही कोण होती? गण्या, पाल ही एक गरीब मगर आहे, जिला लहानपणी बोर्नव्हिटा नाही मिळाला आणि त्यामुळे ती कुपोषित राहिली. बाईंनी शाळा सोडली, आता त्या रोडवर शेंगदाणं विकत आहेत. सर, शाळेला का नाही आलास? गण्या, ते एबीपी माझावाले सांगत होते, कोठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त एबीपी माझा. गणूचे वडील गणूसाठी पलंग बनवत असतात. गणूचे वडील मिस्त्रीला, पलंग मजबूत बनवा, मुलाबरोबर सून झोपणार आहे, तुटली नाही पाहिजे. मिस्त्री, काही काळजी करू नका, सुनेबरोबर अख्खं गाव जरी झोपलं तरी पलंग तुटणार नाही, असा मजबूत पलंग बनवून देतो. मिस्त्रीला पलंगाच्या पायाने लय मारला. नवीन आलाय जोक राव, आपल्या गावात पाठवा. पाहुणे, काय रे, तू मोठा झाल्यावर काय करणार? गण्या, काहीही करेन, पण कुणाच्या घरी जाऊन असे फालतू प्रश्न विचारणार नाही. गण्या, मी एक शोध लावला. म्हण्या, कोणता? गण्या, थंडीच्या दिवसात एखाद्या माणसाच्या अंगावर थंड पाणी टाकले तर तो गरम होतो. गण्या, काल माझ्या मित्राने माझा फोनमधून माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर चोरला. म्हण्या, मग? गण्या, मग काय, आता बसलाय स्वतःच्या बहिणीला रोमॅन्टिक मेसेज करत. काही सुंदर मुलींचे विचित्र नवरे बघून गण्या मण्याला बोलतो, हिने 16 सोमवारात चुकून काहीतरी खाल्लं असावं बघ. गुरुजी गणेशला, गण्या, सांग पाहू, न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात? गणेश, खिळ्याला. गुरुजी हाफ डे घेऊन घरी गेले. मास्तर, अशी कोणती बाई तिला 100% माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे? गण्या डोकं खाजवत, विधवा बाई. मास्तर जीव देऊन मेला. शिक्षक, या म्हणीचा अर्थ सांगा. सापाच्या शेपटीवर पाय देणे. गण्या, बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे. शिक्षकांनी गण्याला मिठी मारली. गुरुजी, काय र, वर्गात डुलक्या देतोयस? गण्या, नाही गुरुजी, गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतंय.
गुरुजी पृथ्वी सोडून गेलं. गण्या म्हणाला मुलीला, जीना सिर्फ मेरे लिए. ती म्हणाली, ठीक आहे, मी लिफ्टने जाते, तू ये जिन्याने. शिक्षक, मुलांनो, सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येतं? गण्या, सुई कोणी टोचले ते बघायला. मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली. गुरुजी, गण्या, मी तुला कानफाडीत मारली ह्याचा भविष्यकाळ सांग बघू. गण्या, जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार. गण्या, चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे. मुलगी, आणि दुपारी? गण्या, 1 ते 4 आराम. मी पुण्याचा आहे ना. मुलगी, तुला माझी आठवण कधी येते रे जानू? गण्या, जेव्हा जेव्हा आई म्हणते येऊ दे तुझ्या बायकोला, घरातली सगळी कामे कशी करून घेते बघ. मुलगी, तू सिंगलच मर कुत्र्या. शिक्षक, सांग, माकडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? गण्या, मंकी. शिक्षक, खरं सांग, पुस्तकात बघून बोललास ना? गण्या, नाही सर, देवा शपथ, मी तुमच्याकडे बघून बोललो. आजोबा, गण्या जरा माझी कवळी आण. गण्या, अहो आजोबा, अजून स्वयंपाक झाला नाहीये. आजोबा, माहीत आहे रे, समोरच्या गोखले आजींनी स्माईल द्यायची आहे. मुलगी, माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातलं सिम कार्ड म्हणजेच माझा जीव आहेस. गण्या, राणी, एक विचारू? मुलगी, हो विचार ना. गण्या, मोबाईल डबल सिमचा तर नाही ना? टीचर, कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा. गण्या, आलिया भट. टीचर, माकडा, वर्गाच्या बाहेर हो. गण्या, ओ मॅडम, बोबडा आहे तो, त्याला आर्यभट म्हणायचं आहे. गुरुजी, गण्या, खरं खरं सांग, नाही तर चड्डी काढून मारेन तुला. गण्या, पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय? सर, मुलांनो, कुणाकुणाला स्वर्गात जायचंय? काही विद्यार्थी हात वर करतात. सर, आता सांगा बरं, कुणाकुणाला नरकात जात आहे? मग बाकीचे काही जण हात वर करतात, पण आपला गण्या हात वर करतच नाही. सर त्याला विचारतात, तू दोन्ही वेळा एकदाही का हात वर नाही केलास? गण्या, सर, ज्यांना स्वर्गात जायचं आहे त्यांना स्वर्गात जाऊ द्या, आणि ज्यांना नरकात जायचं आहे त्यांना नरकात जाऊ द्या. कारण माझ्या आईने सांगितलंय, शाळा सुटली की सरळ घरी यायचं, नाहीतर तंगड तोडीन. गण्या नापास होतो म्हणून गुरुजी त्याच्या पालकांना बोलवतात. गुरुजी, मी गण्याला विचारले की जर माझ्याजवळ 5 केळी आहेत आणि त्यातील मी 3 केळी खाल्ली तर खाली किती केळी राहतील? तर 2 केळी राहिली हे साधे त्याला सांगता आले नाही. गणूची आई, काय मास्तर, 2 केळासाठी पोराला नापास केलं होय? उद्या 2 डझन केळी पाठवून देते की, करून टाका तेवढं पोराला पास. एकदा गुरुजींनी गण्याला धावत्या आगगाडीचे चित्र काढायला सांगितले. गण्याने कागदावर एक डोंगर अस्ताला जाणारा सूर्य उडवणारे पक्षी, रेल्वे, रूळ आणि डोंगरात एक बोगदा असे चित्र काढले आणि खाली लिहिले, गाडी बोगद्यात गेली आहे. गुरुजींनी पेपर तपासताना बघितले आणि हसून चित्राखाली लिहिले, मार्क गाडी बाहेर आल्यावर मिळतील. मुलगी, गुरुजी, अंधारात असलेल्या मुलांकडून चुका होतात, हे वाक्य उलट लिहा. गण्या,
अंधारात केलेल्या चुकांमुळे होतात. गुरुजींनी गण्याला उजेडात नेऊन मार मार मारला. शिक्षक, गण्या, सांग पाहू, कंडक्टर ड्रायव्हर मध्ये काय फरक आहे असाल तर हसाल. गण्या, कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार, आणि जर ड्रायव्हर झोपला तर सर्वांचं तिकीट निघेल. मॅडम, काय रे एकटाच का हसतोयस? सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो, म्हणजे आम्ही देखील त्याचा आस्वाद घेऊ. गण्या, मॅडम, हा तुम्ही आल्यावर माझं आलं पाखरू असं म्हणाला. मास्तर, त्याने भांडी घासली. 2, त्याला भांडी घासावी लागली. या 2 वाक्यात काय फरक बघाल पटलं तर? गण्या, पहिल्या वाक्यात करता अविवाहित आहे आणि दुसऱ्या वाक्यात करता विवाहित आहे. मास्तरचे डोळे भरून आले. शाळेमध्ये पहिल्या बेंचवर आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यात काय फरक असतो? पहिल्या बेंचवर असलेले विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाहीत आणि शेवटच्या बेंचवर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक विसरत नाहीत. पिंकी, आमच्या कॉलेजमधली मुलं माझ्या एका श्वासावर मरतात. गण्या, मग तू चांगली टूथपेस्ट का वापरत नाहीस ग? गुरुजी, बंड्या, लक्ष कुठं आहे? आता सांग पटापट, उसापासून काय तयार होते? बंड्या, उसापासून साखर तयार होते. गुरुजी, शब्बास बंड्या, पुढे सांग. साखरेपासून साखरपुडा, साखरपुड्यानंतर लग्न होते, लग्नानंतर काय होते? सांगू गुरुजी? गुरुजी, गाढवा, पुढे बोलशील तर मार खाशील. बंड्या, पळत लग्नानंतर भांडणं होतात. आमच्या वेळेस पालकांना शाळेत बोलवले जात नसे. गुरुजीच घरी यायचे, चहा पाणी प्यायचे आणि आम्हाला मार खाऊ घालून जायचे. मास्तर मुलांना, तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो? बंड्या उठला आणि म्हणाला. बंड्या, राजाराम राय मोहन राय. मास्तर, का रे बंड्या? बंड्या, कारण त्यांनी बालविवाह बंद केला, आणि त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो. एका इन्स्पेक्शन सुरू होत असते. विद्यार्थ्यांना सांगा बरं, जास्त नशा कशात आहे? एक विद्यार्थी, सर पुस्तकात. परीक्षक शिक्षकाला, पुस्तकाची नशा? वा, हुशार आहेत पोरं. बरं सांग बाळा, असं कशावर म्हणतोयस तू? विद्यार्थी, सर ते उघडलं की झोप येते. मुलगी, सकाळी फोन का ग उचलला नाहीस? मुलगी, अरे वा, मॉर्निंग वॉकला गेले होते. फोन घरीच होता. मुलगा, पण तुझी आई बोलली तू शेण टाकायला गेली आहेस म्हणून.